रामकृष्ण हरी माऊली. आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलशी जोडण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राइब करा. अनंत कृपा सागर भगवत पूज्यपाद जगदुद्धारक जगद्गुरु श्री तुकोबाराय संत शिरोमणी परमश्रद्धेय प्रातस्मरणीय मारुती महाराज कानेगावकर यांच्या 28व्या पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रस्तुत ठिकाणी हा भक्ती सोहळा चालू आहे. पांडुरंगाची कृपा, अनेक अनेक साधू संतांचे आशीर्वाद आहेत. येथे श्रीमद भागवत कथा ज्ञानयज्ञ चालू आहे. याचे वक्ते भागवताचार्य महेश महाराज माकणीकर यांच्याद्वारा आपण भगवत चिंतन ऐकत आहात. निमित्त आहे पुण्यतिथी. हा शब्द याला वारकरी संप्रदाय आणि ज्योतिषशास्त्र याचा समन्वय आहे. ज्योतिषशास्त्राने आपल्या प्रत्येक दिवसाला एक वेगळं नाव दिलं. त्याचं नाव आहे तिथी. पंचांगामध्ये तिथी, वार, नक्षत्र, करण हे योग असतात. तेव्हा तिथीमध्ये देखील दोन प्रकार आहेत, शुभ तिथी आणि अशुभ तिथी आहे. अशुभ तिथी व्यतिपात, घातवार, भद्रा. ज्या तिथीला चांगलं काम करण्याचा सुरुवात करता येत नाही अशी अपवित्र तिथी आहे, कारण काळातही फरक आहे महाराज. आणि शुभ तिथी गबाड, गुरुपुष्यामृत योग अशा प्रकारच्या ज्या तिथी आहेत त्या शुभ आहेत. महान सत्पुरुष मंडळी आपल्या जीवनामध्ये परमात्म्याच्या सेवेकरता आणि जगाच्या उद्धाराकरता घेतलेले शरीर काम संपल्यानंतर सोडून देतात. शरीर ज्याचे त्यासी समर्पिले. ज्याचं घेतलंय ना देऊन टाकायचं. त्याचं पिंड हा उसना अनिला पाचाचा, शेखी लागे ज्याचा त्यासे देणे. उसना आणलं हे उसना आहे. गरिमीमध्ये दोन उकार आणि दोन भाकार आहेत. उद्वयम वृत्तीरस्माकम बद्वयम भूरी भोजनम. उदारीन उसनवारी आणि भाकरन भाजी. ते सामान्य जीवनाचे दोन प्रकार आहे. जीवाने हा देह उसना आणलेला आहे आणि उसनी आणलेली वस्तू काम संपल्यानंतर त्याची त्याला परत करणं ही इमानदारी आहे. म्हणून प्राप्त झालेला देह मरू न वाटणं इमानदारी का बेमानी? बेमानी. उसने आणायची आणि त्याची त्याला परत द्यायची नाही, बेमानी आहे. देऊ न वाटणं ही भावना आत्म्याची आहे, कारण तो अमर आहे, सत्य आहे, ज्ञान आहे, आनंद रूप आहे. पण ज्या देहात आपण जन्माला आलो, ज्या जगात आपण जन्माला आलो, हे सगळं नाशिवंत आहे. याला मर्यादा आहे. देशाची मर्यादा आहे, कालाची मर्यादा आहे, व्यक्तीची मर्यादा आहे, अवस्थेची मर्यादा आहे, अनेक मर्यादा आहे त्याला. आणि ज्याला मर्यादा आहे त्या मर्यादा त्याने सांभाळल्या पाहिजे. फार झालं महान सत्पुरुष आपल्या इच्छेप्रमाणे आपल्या देहाच्या मर्यादा कमी करू शकतात आणि वाढवू शकतात. का? एक प्रकारची शक्ती त्यांच्या स्वाधीन असते आणि येण्यात स्वतंत्र आहेत, राहण्यात स्वतंत्र आहेत आणि जाण्यात स्वतंत्र आहेत. सामान्य जीवात्मा येण्यात परतंत्र, राहण्यात परतंत्र आणि जाण्यात परतंत्र. पण परमात्म्याच्या सेवेच्या द्वारे अशी शक्ती प्राप्त करून घेतलेली असते की ते स्वतंत्र असतात. काम संपलं तिथीचा विचार करत नाहीत. अशुभ तिथी जरी असेल पण त्यावेळेला आपला देह सोडतात. त्यांच्या देहदानामुळे ती तिथी पुण्यरूप बनते, म्हणून आपला शब्द आहे पुण्यतिथी. वास्तविक सामान्य नियम आहे. वर्षाचे 2 आयन आहेत 6-6 महिन्याचे, दक्षिणायन आणि उत्तरायण. तेव्हा दक्षिणायन आणि उत्तरायणामध्ये देह सुटल्यानंतर मोक्ष प्राप्ती हे सामान्य नियम आहे.
दक्षिणायनामध्ये जर सुटल्यानंतर पुन्हा जन्म मिळतो, सामान्य नियम आहे. पण ज्या महापुरुषांनी आपल्या जीवनामध्ये जगाच्या मर्यादा ओलांडल्या आहेत आणि ओलांडल्यानंतर हे नियम त्यांना नाहीत. निस्त्रय गुण्ये पथि विचरताम को विधी को निषेधा. तीन गुणाच्या पलीकडे ज्यांचं जीवन गेलंय त्यांना जगाचे नियम नाहीत महाराज. आणि त्यामुळे कोणतं आयन या हा महत्वाचा प्रश्न नाही. आपण बघा ना, आपल्या संप्रदायातले सिद्ध महापुरुष प्रेममूर्ती नामदेव महाराजांचा समाधी सोहळा कधी आहे? आषाढ त्रयोदशीला. कोणता आयन आहे? दक्षिणायन आहे. सावता महाराजांचा दुसऱ्या दिवशी. कोणता आयन आहे? दक्षिणायन आहे. विश्वमाऊली ज्ञानोबांनी समाधी घेतली ती कोणता आयन आहे? दक्षिणायनच आहे. पण या संत मंडळींना या मर्यादा लागू शकत नाही. कोणत्या मर्यादा कोणाला लागतात हे शास्त्र वेगळे आहे. सामान्य नियम तो, पण विशेष नियम तो नाही. या दृष्टिकोनातून अपवित्राला पवित्र करणं, दुःखाला सुखरूप करणं हे त्यांचं सामर्थ्य आहे. निद्रा भयमैथुनानि समान चैतान्य नृणाम पशूनाम ज्ञानम हे तेषाम नराणाम अधिको ज्ञानेन हीन पशुभिः समानाः. आहार, निद्रा, भय या सगळ्या गोष्टी सगळ्यांना समान आहेत. पण माणसामध्ये मात्र मोठं ज्ञान आहे. मनुष्य देहीचे ज्ञान अधिक दान सर्वासी. हत्ती एवढा बलाढ्य आहे, पण हत्तीला ताब्यात घेण्याची ज्ञानशक्ती माणसात आहे. वाघ एवढा क्रूर आहे, पण त्याला ताब्यात घेण्याची ताकद माणसात आहे. सर्कशीमध्ये वाघ पकडतात ना, खेळ खेळवतात त्याला. वाघाला पकडायचं असेल तर असं एक वर्म आहे त्याच. हत्तीच वर्म त्याच्या गंडस्थळात आहे. कसलाही हत्ती असू द्या, त्याच्या गंडस्थळाला अंकुश लावला की तो ताब्यातच येतो. आणि कसलाही वाघ असू द्या, त्याचे दोन्ही कान घट्ट पकडले की तो ताब्यातच येतो. हसले तुम्ही, खोटं वाटतंय का? करून बघा. वैकुंठवाशी परमपूज्य गुरु दुंडा महाराज सांगायचे, वाघ कानात कच्चा असतो. कान पकडले की काही चालत नाही त्याच, पण पकडेपर्यंत पकडणाऱ्याचं काय होत आहे होऊन झाले. समान आहेत, पण तेही ताब्यात घेण्याची ताकद माणसात आहे. मनुष्य देहीचे ज्ञान अधिक जाण सर्वास. सगळ्यापेक्षा अधिक मोठं ज्ञान आहे. फक्त त्या ज्ञानाचा वापर कसा करायचा हे आपल्यावर अवलंबून आहे. चांगल्या करता करायचा की आतापर्यंत जन्म मरणाची खेटी खात आलो त्याच्या करता करायचा, हा विषय स्वतंत्र आहे माणसाकडं. माणूस एक बाजूनं परतंत्र आहे आणि दुसऱ्या बाजूनं स्वतंत्र आहे. परतंत्र कोणता आहे? सतिकर्म मूले विपाको जात्यायुर्भोगा. जात आयुष्याने भोग याच्यात माणूस परतंत्र आहे. पण स्वतंत्र कुठला आहे? देवशी होईन म्हणती ते होती, तरी काच ते न धरावे. हे स्वातंत्र्य महाराज. अर्थात हे स्वातंत्र्य कमवत असताना ज्यांनी आपल्या जीवनामध्ये उच्च अशा प्रकारची अवस्था प्राप्त करून घेतली, आणि असे महापुरुष जगामध्ये सर्वश्रेष्ठ असतात. या महात्म्यापेक्षा जगात मोठा कोणीच नाही महाराज. सत्ता जरी असेल पण ज्यांना परमात्म्याचा अनुभव, ते सत्ताधाऱ्यापेक्षा मोठे. किती मोठी श्रीमंती असू द्या, पण श्रीमंतापेक्षा ज्यांना परमात्म्याचा अनुभव ते मोठे आहेत. साधू थोर जाना, साधू थोर जाना, साधू थोर जाना कलियुगी. त्यांच्यापेक्षा कोणी मोठं नाही महाराज. एखादा सत्ताधारी असू द्या आणि साधुत्वाचं जीवन जगणारे प्रपंचाच्या दृष्टिकोनातून सामान्य असू द्या,
पण ते त्यांच्यापेक्षा मोठे आहेत. आम्ही नेहमी दृष्टांत सांगत असतो. आपल्या देशामध्ये एक जानश्रुती नावाचा राजा होऊन गेला. नाव होतं जानश्रुती. अति सात्विक, कोणाला पीडा देणार नाही, दीन दुबळ्यांना सहकार्य करणार, सतत भगवंताच्या सेवेत. आणि परिणाम असा की त्याच्या शरीरातून एक प्रकारचं तेज फाकत होतं. तेज फाकत. आपल्या संप्रदायामध्ये काही संतांचे फोटो काढत असताना असं वलय काढतात. वलय, पिवळं वलय, डोक्याच्या भोवती पिवळं अशा प्रकारचं, गोल अशा प्रकारचं काढतात. आणि ते प्रकाशमय असतं. प्रत्येकाच्या जीवनात आपल्या शरीरातून काही स्पंदन बाहेर पडतात. आणि म्हणूनच तर बैसता चोरा पायसी तैशी होय बुद्धी, देखताची चिंधी मन धावे. बैसता व्यभिचार्या पासी तैशी होय बुद्धी, आणि देखताची नारी मन धावे. स्पंदन बाहेर पडतात, ते काम करतात महाराज. जानश्रुती राजाच्या शरीरातून स्पंदन बाहेर पडत होती. महान पुण्यवान. एक दिवशी दुपारच्या वेळेला जेवण झालेलं होतं आणि राजवाड्यात त्या गच्चीमध्ये तो वामकुक्षी करत होता. काय शोधत महाराज ऋषी मुनींच्या आपल्या. वामकुक्षी म्हणजे जेवण झाल्यानंतर पचवण्याकरता डाव्या अंगावर झोपावं. का? याचं कारण आहे, आपल्या नाड्या दोन, एक सूर्य नाडी आणि दुसरी चंद्र नाडी. डावी ही चंद्र नाडी आणि उजवी सूर्य नाडी. एका वेळेला दोन्ही वाहत नाहीत, फक्त वाहतात दोन वेळेला. संधी काळात रात्र संपली, सूर्य उगवणार इतक्या काळात दोन्ही नाड्या वाहतात. आणि दिवस संपलाय, रात्र प्रारंभित होते, त्यावेळेला दोन्ही वाहतात. म्हणून त्यावेळेला संध्या करायची. आपण काकडा त्याच वेळेला करतो, कारण तो पवित्र काळ आहे. चंद्र नाडी थंड असते आणि सूर्य नाडी उष्ण असते. ज्योतिषशास्त्रकारांचं सामान्य अनुमान आहे. सामान्य एखाद्या कामाला जर आपण निघालात तर जर आपण स्वर जर पाहिला तर डावी नाडीचा चालू जर असेल तर समजायचं काम होण्याविषयी शंका आहे. आणि उजवी नाडी जर चालू असेल तर काम निश्चित होणार. महाराज आम्ही इकडे येत असताना आमची सूर्य नाडी चालू होती, वेळेला आलो. चंद्र नाडी, सूर्य नाडी. डाव्या अंगावर का आपण पडलो की सूर्य नाडी चालू होते आणि मग त्याचा परिणाम अन्न पचन होण्याकरता मदत होते. जानश्रुती राजा राजवाड्यामध्ये गच्चीमध्ये झोपलेला होता. डाव्या अंगावर जवळ मोठं पिंपळाचं झाड, आणि त्या पिंपळाच्या झाडावर एक पिंगळा आणि पिंगळी आपसात बोलत होते. नाथ महाराजांचा अभंग, पिंगळा महाद्वारी बोल बोलतो ऐका. पिंगळ्यामध्ये एक सामर्थ्य आहे. समोरच्या माणसाचं भविष्य सुद्धा सांगू शकतो तो. त्याचे आवाज आहेत, किल किल कुल कुल खटखट असे 3 आवाज आहेत. खटखट आवाज जर आला तर आपल्यात काहीतरी खराब होणार आहे, लक्षात घ्यायचं. ते होते पिंगळा आणि पिंगळे पिंपळाच्या झाडावर बसून बोलत होते. पिंगळी पिंगळ्याला म्हणाली, मालक काय राजा पुण्यशील आहे, बघा 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 अंतरिक्षामध्ये त्याचं तेज फाकलंय हो. पिंगळा म्हटला, तू कोणाची स्तुती करतेस? हा कशाचा पुण्यवान आहे? याच्यापेक्षा याच्या नगरीमध्ये हमाली करणारा रैक नावाचा एक हमाल आहे, तो याच्यापेक्षा पुण्यवान आहे. ही भाषा समजत होती महाराज जानश्रुतीला. आम्ही नेहमी सांगत असतो, मोठी माणसं ती होतात जी मोठ्याला मोठं समजतात, ती माणसं मोठी होतात. आणि जे स्वतःपेक्षा कोणालाच मोठं समजत नाहीत ती कधीच मोठी होत नाहीत. मोठ्याला मोठं समजावं. जानश्रुती राजाने विचार केला, जर हमाल आपल्या राजधानीमध्ये एवढा मोठा अधिकारी आहे, आपण त्याचं दर्शन घेतलं पाहिजे. जानश्रुती राजा शोधत शोधत निघाला. दुपारची वेळ, रयपोत भोजन करून एका गाडीच्या सावलीला विश्रांती घेत होते. राजा गेला आणि पायावर डोकं ठेवलं. तो रयपो म्हणतात, अहो सरकार, मी गरीब आहे, तुमच्या राजधानीमध्ये पोट भरण्याकरता हमाली करतोय आणि तुम्ही माझं दर्शन घेता. थोराने लहानाचं दर्शन घेऊ नये, आणि थोराने लहानाचं दर्शन घेतलं तर त्याचं आयुष्य कमी होतं, शास्त्र आहे. जानश्रुती राजाने सांगितलं, महाराज आतापर्यंत लपून होता तुम्ही, आता तुम्हाला मी ओळखलंय. तुम्ही सामान्य नाही, तुम्ही ब्रह्मनिष्ठ पुरुष आहात.
माझा उद्धार व्हावा याचा करता मी तुम्हाला शरण आलोय, मला उपदेश करा. मग जानशिर्ती राजाला रैकवानी उपदेश केला उपनिषदामध्ये. मी का सांगतो, एक राजा आहे आणि एक हमाल आहे, पण आनंद एक त्याची योग्यता किती मोठी महाराज, राजाचा गुरु होण्याची योग्यता त्याच्याकडे. अर्थात अशा प्रकारचं जे मोठेपण आहे ते सर्वात मोठेपण संतांच्याकडे असतं. का असतं? संतांच्याकडे चमत्कार करण्याची शक्ती असते म्हणून असतं का? नाही महाराज. आपल्या वारकरी संप्रदायामध्ये चमत्काराला महत्व दिलं नाही, पण चमत्काराचा उपयोग जगाच्या कल्याणाकरता मात्र केला. ज्ञानोबारायांनी रेडा बोलवला, तो जर बोलवला असता तर पैठणच्या ब्राह्मणांचा अभिमान गेला नसता. भिंत चालवली नसती तर चांगदेव महाराजांचा अभिमान गेला. पुढचं गिराईक कसं आहे त्याप्रमाणे शस्त्र काढतात महाराज. म्हणून आपण चमत्काराला महत्व देत नाही, आपल्यात महत्व आहे अनुभवाला महत्व आहे. माऊली मोठे रेडा बोलवला म्हणून नाही, भिंत चालवली म्हणून नाही, 700 वर्षाचा कालखंड लोटला, ग्रंथराज ज्ञानेश्वरी तशीच तशीच आहे. हाच मोठा चमत्कार आहे महाराज, सगळ्यात मोठा चमत्कार. सकाळचं वर्तमानपत्र दुपारी चालत नाही, दुपारचं संध्याकाळी चालत नाही, नाव सुद्धा बदलतात, सकाळ संध्याकाळ, त्यांना माहित असतं कधी चालतं. मुद्दा असा आहे, हे केवढं मोठं अशा प्रकारचं सामर्थ्य. पण यांच्याकडे बघत असताना चमत्काराकडून पाहायचं नाही, यांच्या आचारानं पाहायचं नाही, यांचा अनुभव काय आहे तो पाहायचा. आणि एक महत्वाची गोष्ट असे की अनुभव, दुसऱ्याचा अनुभव काय करणार आहे महाराज, काय कळे जगा अंतरीचे. 6 महिने निर्विकल्प समाधीमध्ये राहणारे चांगदेव महाराज, त्यांना सुद्धा ज्ञानोबारायांचा अधिकार कळाला नाही महाराज. आणि कळाला असता तर वाघावर बसून आकाशमार्गी देशाला गेले असते. ते काही शरण जाण्याची पद्धत आहे का? अधिकारच कळाला नाही. मुद्दाचा आहे की यांना कळण्याकरता यांच्या आचारावरून हे कळत नाहीत, यांच्या चमत्कृतीहून हे कळत नाहीत, यांच्याकडे खूप मोठा समाज आहे म्हणून देखील कळत नाहीत. मग ते कळून घेण्याकरता काय करावं लागेल, त्यांचा अनुभव पाहावा लागेल. संत मंडळी अनुभवाने मोठी असतात, ज्याच्या पलीकडे कोणताही अनुभव नाही. अनुभव कशाला म्हणतात? अनु आणि भव 2 शब्द एकत्र आहेत, मग ते होतो अनुभव. अनु म्हणजे नंतर, भव म्हणजे होणे, नंतर होणे, त्याचं नाव आहे अनुभव. मी या माईककडे पाहतो, माझ्या अंतःकरणातली वृत्ती डोळ्याच्या माध्यमातून या माईकला व्यापते आणि मग माझ्या लक्षात येतं की माईक काळ्या रंगाचा आहे, तो लांबट आहे. मला अनुभव आला, नंतर अनुभव आला. तसं परमार्थाच्या क्षेत्रामध्ये वाटचाल करणारेच मुळात कमी आहेत. चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा, आवश्यक तो शेवट एर वावगे खटपट. चालू जाणे वाट ऐसा विरळा एखादा, थोडा जात. मनुष्यानाम सहस्रेषु कश्चिद यतति सिद्धये यततामपि सिद्धानाम कश्चिन माम वेत्ति तत्वतः. एखादाच प्राप्तीच्या पैलतीरी विपायला निगे ज्ञानोबा वर्णन करतात. पण जात असताना त्यांच्याकडे जर पाहायचं असेल, त्यांचा आशीर्वाद किंवा त्यांचं अनुकरण जर करायचं असेल तर अनुकरण शरीराच्या दृष्टीने करू नये, त्यांच्या अनुभवाच्या दृष्टिकोनातून करावं. आणि म्हणूनच जगद्गुरु तुकोबारासारखे जगाला आव्हान देतात, माझा पहा अनुभव, माझा पहा अनुभव, माझा पहा अनुभव. केला देव आपुला, 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 केला देव आपुला. माझा ऐसा अनुभव केला देव आपुला.
देव आपुला गेला देव आपुला ऐसा गेला देव गेला देव आपुला गेला देव आपुला नेम देवाला आपलं करून घेतला अर्थात त्याचं ज्ञान त्याची सत्ता आम्ही एकरूप झालो देव भक्त दोन्ही एकरूप झाले एकरूपता प्राप्त झाली म्हणून त्यांचा जो अनुभव आहे तो अनुभव कसा असतो याच्याकरता जगाला कळावं म्हणून महाराजांनी अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये ऐसा ज्याचा अनुभव 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 अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यदेव विश्वदेव सत्यदेव देवता या जवळे आसे देवता या जवळे आसे देवता या जवळे आसे हे विश्वदेव सत्यदेव विश्वदेव सत्यदेव देवतया जवळी आसे हे देवतया जवळी आसे जवळी आसे देवतया जवळी आसे ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव विश्वदेव सत्यदेव विश्वदेव सत्यदेव ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यदेव विश्वदेव सत्यदेव विश्वदेव परमार्थातल्या अनुभवाची परमसीमा आहे अनुभव येत राहतात आणि वाढते वाढते अनुभव महाराजांचा अनुभव अभंग आहे अनुभवे अनुभव अवघाची साधीला एकच एकदम त्या अनुभवाला पोचत नाहीत जाता जाता रस्त्यात साधना करत असताना सुद्धा काही अनुभव साधकाला येतात योग्य रस्त्याने आपण चाललोय हे जर ठरवायचं असेल तर आपल्या जीवनात काही वेगळे अनुभव आले पाहिजे कदाचित स्वप्नदर्शन कदाचित दिव्य प्रकाशाचा अनुभव गुरुदेव रानडे एका ठिकाणी म्हणतात ज्याचं काही वाटचाल झाली आहे योग्य रस्त्याने चाललेला साधक आणि असा साधक भर उन्हाळ्यात वैशाख महिन्यामध्ये आकाशात ढग नसावेत भर दुपारी 12 वाजता आकाशात त्यांना चांदण्या दिसतात बदल होतो बदल वृत्ती वेगळी बदलते कोणी जवळ नाही पण पैंजनाचा आवाज आल्यासारखा ऐकू येतो कोणी जवळ नाही शंख ध्वनी घंटा ध्वनी मेघ गर्जना समुद्र गर्जना वेगळे वेगळे अशा प्रकारचे अनुभव येत राहतात ऐकू येतो त्याला करता करता ते कशा करता साधकाला धैर्य यावं आपण योग्य रस्त्याने चाललो आहे धैर्य यावं पण ते अनुभव सर्वश्रेष्ठ नाहीत एखाद्या वेळेला अशा महापुरुषाच्या मुखातून
एखादा प्रापंचिक आशीर्वाद दिला तो सफल झाला म्हणजे त्या महात्म्याने तिथंच थांबावं असं नाही. उलट आपल्या संप्रदायातलं तत्व आहे, परमार्थामध्ये प्रापंचिक वस्तूचा आशीर्वाद देऊ नये. का? माझ्या मुखा वाटा नयो हे वचन व्हावे ही संतान द्रव्य कोणा. फुकाचा विभाग पतन दुःखासी दोहेमुळे त्याशी त्याची साधे. म्हणून हा प्रापंचिक आशीर्वाद देण्याची परंपरा वारकरी संप्रदायामध्ये नाही महाराज. जा तुला मुलगा होईल, ते आशीर्वाद पाहिजे असेल तर काही लोक जातात शिर्डीला जातात. आता आपण त्यातले नाहीत म्हणून आपल्याला काही सांगता येत नाही, पण आपण यातले आहोत, ज्ञानोबा तुकोबरातले. म्हणून देऊ नये महाराज, आशीर्वाद देऊ नये. कारण आशीर्वाद जर दिला तर परिणाम आपल्यावर होतो. काय परिणाम होतो? दिली चाले वाचा क्षय मागिल्या तपाचा. वाचा चालते महाराज पण तपाचा नाश होतो. मोठं उदाहरण आहे भांडास महाराजांचं. भांडास महाराज पैठण पंढरपूर पायी वारी करत असताना पावसाळ्याचे दिवस, आकाशामध्ये ढग जमा झाले होते, सूर्यास्ताला चाललेला होता. मंदिर शोधेपर्यंत आपण भिजून मग एक दार उघड आणि त्या दारात मध्ये प्रवेश केला. घर मालकाला विचारलं, बाबा तुमच्या घरात कुठेतरी कोपऱ्यात मला रात्र काढण्याकरता जागा मिळेल का? तो घर मालकही भाविक होता आणि धार्मिक होता. कारण आपल्या धर्मामध्ये देवाला पाहत असताना प्रारंभामध्ये 4 ठिकाणी पाहायचे. पहिलं पाहायचं आईच्या ठिकाणी, मातृदेवो भव. दुसरं पितृदेवो भव. तिसरं आचार्य देवो भव. आणि चौथं अतिथी देवो भव. निरोप न सांगताना अचानक आपल्या घरी येत असेल तो अतिथी आहे. म्हणून पूर्वी अशी पद्धत होती, स्वयंपाक तयार झाल्यानंतर घर मालकाने बाहेरच्या दारावर उभं राहायचं, गायीची धार काढेपर्यंत उभं राहायचं, इतका वेळ लागेल तितकं उभं राहायचं. आणि अचानक नवीन मनुष्य झाला नमस्कार करायचा, त्याला घरात बोलवायचं आणि त्याला जीव घालायचं. ही पद्धत बंद झाली म्हणून हॉटेल निघाले. हॉटेलामुळे अतिथी देवो भव ही पद्धतच संपली महाराज. आणि वैकुंठवाशी परमश्रद्धे प्रातस्मरणे डोंगरे महाराज म्हणायचे, हॉटेलचं अन्न खाल्ल्यापासून माणसं आता बुद्धीने बदलत चालली आहेत. दोष आहे त्याच्यामध्ये. सांगण्याचा माझा मुद्दा असा आहे, तेव्हा आपण अतिथी आहेत, मी तुम्हाला भोजन देतो, माझ्याकडनं सेवा घडेल ती देतो. भांडास महाराजांनी सांगितलं मला काही नको, फक्त जागा दाखवा. जागा दाखवली. घर मालक आणि मालकीन रात्रीचं जेवण झालं आणि कुठेतरी साधूजवळ बसावं. आल्यानंतर आपल्या मनातला भाव प्रगट करू लागले, महाराज आम्ही भाग्यवान, चांगल्या कुळात जन्मलो, भरपूर संपत्ती आहे, नोकर चाकर दास दासी सगळं काही अनुकूल आहे, पण महाराज काय करावं, एकच उणीव आहे, वंशाला दिवा लावायला मुलगाच नाही. असा एक शिष्टाचार आहे नाही का महेश महाराज? एखाद्या घरी गेल्यानंतर त्या घरमालकाबरोबर थोडं बोलत राहावं लागतं. जरी नाही पटलं ऐकून तर घ्यावं लागतं. हा 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 म्हणता म्हणता ऐकून घेता 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 खूप कळवळाने बोलल्यामुळे भांडास महाराज सहज बोलून गेले, होईल की. भांडास महाराज पुढे गेले, पंढरपूरला पोहोचले, पांडुरंगाच्या दर्शनाला गेले. आतापर्यंत भांडास महाराजांनी गाभाऱ्यात पाऊल ठेवला की भगवंताचे मान खाली वाकायचे, कारण सेवेचं ओझं एवढं झालेलं होतं. यावेळेला मात्र मान ताट. भांडास महाराज विचार करू लागले, आतापर्यंत ताटमान दिसली नाही आणि यावेळेला ताटमान काय बदल? पांडुरंगात बदल का माझ्यात बदल? विशाल देवा कसा काय बदल झाला? पांडुरंग परमात्मा म्हणाले, भांडास महाराज तुम्ही माझ्यावर उपकार केला, आतापर्यंत इतकी सेवा केली पण काही मागितलं नाही, त्याच्यामुळे तुमच्या पुण्याचं ओझं माझ्या डोक्यावर झाल्यामुळे आपोआप मान खाली वाकत होती. आता वजाबाकी जाईल कशी? ज्या घरी थांबले त्या कुटुंबाला आयुष्यात मूलबाळ नव्हतं, तुम्ही होईल की म्हटलात आणि परिणाम तुमचं पुण्य कमी झालं, त्यांना मुलगा होणार आणि तुमची वजाबाकी झाली. अवघड आहे. कमीत कमी समाजामध्ये राहणाऱ्या माणसाने
ही वारकरी संप्रदायाची तत्व अत्यंत खबरदारीने सांभाळण्याची गरज आहे. त्यातल्या त्यात महाराज आपल्यासारख्याकडे काही इलेक्शनच्या काळात उमेदवार येतात. महाराज आशीर्वाद द्या म्हणतात. द्यावा का? जर जो उमेदवार सदाचरणी असेल, चांगलं काम पुण्य काम करत असेल तर हरकत नाही. पण मांसाहारी, दारू पिणारा, व्यभिचार कर्म करणारा, भ्रष्टाचार करणारा अशाला जर आपण आशीर्वाद दिला तर विनाकारण त्याच्या पापामध्ये आपण सहभागी होतो. केले पाप जेने दिले अनुमोदन, दोघाशी पतन सारिखेची. देऊ नये महाराज. पण एक संकट जर आलं, ग्रामपंचायतचं इलेक्शन आहे, गावात राहायचंय आणि उमेदवार आशीर्वाद मागायला आले, द्यावा नाही द्यावा तर गावात राहायचंय, मधला मार्ग काढायचा. काय? काळजी करू नका. दोन्हीकडे चालत. काळजी करू नका, पडाल. इकडे चालत, तिकडे. अवघडे महाराज. हे साचवणं इतकं अवघड आहे की खूपच अवघड आहे. मुद्दा असा आहे, असं ज्याने आपली परम वाटचाल करता 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 मुक्कामाला पोहोचले आणि पोहोचल्यानंतर मग मात्र त्यांचा अनुभव श्रेष्ठत्वाला प्राप्त होतो. मधले रिद्धी सिद्धीचे अनुभव वेगळे आहेत. कदाचित मी बोलून गेलो, दिली चाले वाचा अक्षय मागिल्या तपाचा, होऊन जातं महाराज. काही काळ फार भरभराट चालते, पण पुण्य संपल्यानंतर काय कोणी विचारत नाही महाराज. काय अशी माणसं पाहिलीत आम्ही डोळ्याने पाहिली, काही कालापर्यंत त्यांचा एवढा धोका चालला, बापरे बापरे. पण काही कालानंतर पुन्हा कोणी कुत्र देखील विचारेना. त्याचं कारण हेच आहे, दिली चाले वाचा क्षय मागेल्या तपाचा. त्याचा करता मग करता करता हे अनुभवा करता करता अनुभवे अनुभव अवघाचे साधेला. सगळ्या अनुभवाचा ओलांडता ओलांडता एक शेवटचा अनुभव सांगितला. महाराज म्हणतात, विश्वदेव सत्यत्वे. जगाच्या बाबतीमध्ये असा त्यांना अनुभव येतो, जग आणि देव खऱ्या रूपाने एक आहेत, अशा प्रकारचा अनुभव येतो. मोठा विचार आहे, आपण की या एवढ्यात कमी वेळेमध्ये सांगू शकणार नाही. याला शास्त्रच्या शास्त्र आहेत महाराज. विचार सागर असेल, वृत्ती प्रभाकर असेल, 6 मोठी मोठी प्रकरण आहेत. ज्या प्रकरणातून हे जग खरंय का खोटे याच्याकरता विचार सांगितलेला आहे. आणि एक महत्वाचा, जर त्याही पेक्षा विचारात बसण्यापेक्षा आपला रोजचा अनुभव आहे. काय अनुभव आहे? झोप लागल्यानंतर जग आपल्या डोळ्यापुढे येतं का? कुठं जात? ते विसरलं जात. पण आपण आपल्याला विसरत नाही, जगाला आपण झोपेत विसरतो महाराज. कोणत्या घरात झोपलो कळत नाही, कोणत्या गावात झोपलो कळत नाही, किती वाजून किती मिनिटांनी झोपलो कळत नाही, आपण झोपी गेलो ही कळत नाही. झोप कधी कळते? जागा झाल्यानंतर कळते. आपण झोपी गेलो, भूतकाळातली झोप कळते, वर्तमान काळातली झोप कळत नाही. पण झोपी गेलेल्या माणसाला ओ रावसाहेब हाक मारल्याबरोबर लगेच जागा होतो. का? तो आपल्या आत्मतत्वाला विसरत नाही महाराज. जगाला विसरतो पण आत्मतत्वाला विसरत नाही. कारण आत्मतत्व विसरू शकत नाही, कारण ते आपलं स्वरूप आहे. जे स्वरूप आहे ते कधीही विसरलं जात नाही. या तत्वापोटी पहिली पायरी आहे की जगाच्या बाबतीमध्ये विचार करत असताना जग आणि परमात्मा या दोघांची वेगळी करावी लागत असते. उपाधी माझी गुप्त चैतन्यासी सर्वगत, तत्वज्ञ संत स्वीकारिती, सलिली पय जैसे एक होनी मिनले असे, निवडोनी राजहंसे वेगळे कीजे. राजहंस असा पक्षी आहे, त्याने पाणी आणि दूध एकत्र केल्यानंतर त्याच्या पुढे जर ठेवलं, त्याच्या चोचीच सामर्थ्य, फक्त तो दूध पितो आणि पाणी खाली ठेवतो. तसं ज्याची बुद्धी सुसंस्कारी झाली आहे तो जगात जगत असताना सगळ्याचा निराश करत जातो. निरखित निरखित गेली येऊ, पाहे तव तन्मय झाले येऊ. एक गवळ नाही ना, वारी आने कुंडल हाले, डोळे मोडीतचा राधा चाले. काही माणसं विचित्र याचा अर्थ करतात, पण अनुभव फार वेगळा महाराज. वारी आने कुंडल हरी, गुरुच्या वाक्याच्या द्वारे कुंडल म्हणजे कानाचे अलंकार हालताय.
आणि हालत असताना डोळे मोडीत म्हणजे हे बरोबर नाही, हे खोटं आहे असे नाराजीने डोळे झाकणं, याला म्हणतात डोळे मोडीत राधा चाले. असं उत्तरोत्तर श्रेष्ठ अनुभवाला प्राप्त व्हायचं. पहिला अनुभव जगाकडे पाहत असताना जग नाशवंत आहे अशा दृष्टीने पाहायचं. याची पायरी पुढे चढली मग जगाचा बाद, आणि त्याची पायरी पुढे चढल्यानंतर जग परमात्मा रूप. अशा 3 पायऱ्या आहेत. पहिलं जग हे नाशवंत आहे. नाशवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. एक प्रसंग सांगतो थोडक्यात. एका राजाने राजवाडा बांधला होता, चांगला बांधला, भरपूर खूप खर्च करून. आणि त्या राजाची स्तुती करायची जवळची माणसं. काय सरकार, मागे 10 पिढ्यात कोणी बांधणार नाही, पुढे कोणी बांधणार नाही, काय तुम्ही म्हणजे तुम्ही. मोठ्या लोकांजवळ काही माणसं असतात स्तुती करणारे. अलीकडचा शब्द आहे समशे. तुम्ही म्हणजे तुम्ही. गंगा गए गंगादास, जमना दे जमनादास. आपला स्वार्थ पटण्याकरता स्तुती करायची, तुम्ही मातीत का जायत ना. एकदा एक साधू त्या राजवाड्यापासून चालले होते आणि जात असताना राजाने साधू महाराजांना बोलवलं. महाराज, नवीन राजवाडा बांधलाय, आपली पाय लागू द्या. बोलवून घेतलं. आग्रह धरल्यामुळे साधू महाराज गेले. सगळा राजवाडा फिरून दाखवला आणि दाखवल्यानंतर राजाने विचारलं, महाराज काही उणीवन. राजाच्या मनातली अपेक्षा होती की साधू महाराज स्तुती करतील, पण विरक्तस्य तृणम जगत, मुंगी आणि राव आम्हा सारिखाची जीव. छत्रपती शिवाजी महाराजांनी नजराना पाठवल्यानंतर तुकोबारांची भाषा काय आहे, तुम्ही कळले ती उदार, साठी परिस्थिती गार. हो, आमचे वैकुंठवासी स्वानंद सुखण्यासी सद्गुरु जोग महाराजांना कोल्हापूरच्या शाहू महाराजांनी कीर्तना करता बोलवलं होतं. महाराज गळ्यात विणा घेऊन उभे राहिले, भजन सुरू होतं आणि शाहू महाराजांना बसण्याकरता गादी टाकली होती. शाहू महाराज आले, गादीवर बसणार. जोग महाराजांनी भजन थांबवलं. सांगितलं, शाहू, आमच्या वारकऱ्यांच्या कीर्तनाची पद्धत अशी आहे, सगळ्या श्रोत्यांचा अधिकार सारखा समजतो आम्ही. कोणी मोठा कोणी कनिष्ठ ही भावना आमच्यात नाही. आणि तुम्ही जर गादीवर बसत असाल तर मी कीर्तन करणार नाही. त्यावेळेला शाहू महाराजांनी गादी बाजूला काढली, सगळ्यात मिळून बसले. नाही भिडभार. तुका म्हणे साना थोर. साधूला विचारलं, महाराज कस काय राजवाडा वाटला, काही दोष. साधू महाराज सांगितलं, राजा 2 दोष आहेत. धक्का बसला. आतापर्यंत कोणी सांगितलं नाही आणि महाराजांनी सांगितले 2 दोष. मला सांगा बरं कोणते दोष आहेत. राजा, तो काढू शकणार नाही ना, माहित असायला काय बिघडलंय. राजा, एक मोठा दोष आहे, काही काळानंतर हा राजवाडा पडणार आहे, हा दोष आहे. आपल्याकडे नाही का पूर्वीच्या काळात पाटलं इनामदार गड्यावर राहायचे. गड्यावर वाड्यामध्ये 4 बुर्ज, त्या 4 बुर्जाच्या वाड्यात राहायचे. पण आता गड्या राहिल्या का, गड्या गडगडल्या. एक काळ असा येणार आहे तुझा राजवाडा पडणार आहे. आणि दुसरा दोष आहे, एक दिवस असा उजाडणार आहे की त्या दिवशी तुला या राजवाड्यातून कायमचं बाहेर काढणार आहे. कोणती दृष्टी ही? नाशवंताची दृष्टी आहे. जगाकडे पाहत असताना पुढचं अशा प्रकारचं पाहू, याचं म्हणावं हे नाशवंताची दृष्टी. पहिलं साधकाच्या जीवनामध्ये आपात रमणीयेषु भोगेष्वेवं विचारवान नानुरज्यति किंतेतान दोषदृष्ट्या जिहासते. याच्यात काय वाईट आहे ते पाहतात. अज्ञानी माणसं याच्यात काय चांगलं ते पाहतात आणि ज्ञानी माणसं याच्यात काय वाईट आहे ते पाहतात. वैकुंठवासी गुरुवरे दोंडा महाराज दृष्टांत सांगायचे. एक घरी एक पाहुणा दुपारच्या वेळेला गेला. शहाण्या पाहुण्याने किंवा शहाण्या मित्राने पाहुण्याकडे दुपारी कधी जाऊ नये, व्यवहार आहे. कारण घर मालकाची अडचण होते काहीतरी. तेव्हा घर लहान होतं, स्वयंपाक घर आणि बैठक जवळच्या जवळ.
घर मालक गेला घरात, स्वयंपाक घरात आपल्या पत्नीला सांगितलं, आवडता पाहुणा आहे बरं का, चांगलं दूध कर. आम्ही दृष्टांतामध्ये चहा सुद्धा शब्द वापरत नाही महाराज, तो निषिद्ध आहे. आता यावेळेला तो माझा विषय नाही. चांगलं दूध कर. दूध कर म्हटल्यानंतर तिने फटाफटा शिव्या द्यायला सुरुवात केली. अक्कल आहे का, नालायक, मूर्ख. चांगल्या 10-5 शिव्या हाबडल्या, पण तो स्थितप्रज्ञ का भाषा सगळं सहन केलं. आणि कस तरी त्याने दूध आणून पाहुण्याला दिलं. पाहुणचार झाला आणि तो पाहुणा निघाला. त्याला वाट लावण्याकरता तो घरमालक चालला. काही पुढे गेल्यानंतर तो पाहुणा म्हणाला, रे तुझं बाकीचं सगळं पटलं, पण तुझ्या जीवनामध्ये एक वाईट गोष्ट दिसली रे. आणि कोणती? तुझी पत्नी किती तुला शिव्या दिल्या तिने. तू म्हटलं शिव्या देते पण फार प्रेमळ आहे. आता इतक्या शिवात प्रेम कुठं सापडलं कोणास ठाऊक. अज्ञानी माणसं दोषात गुण पाहतात, ज्ञानी माणसं गुणात दोष पाहतात. आणि हे पाहिल्यामुळे पहिल्यांदा प्रपंचाकडे पाहिल्यानंतर जे जे देखण एक शिक्का मारला, जे जे देखणे सकळ ते हे स्वप्नीचे मृगजळ. पुढची पायरी आहे. नाशवंत दृष्टीच्या पेक्षा पुढची पायरी आहे. हे याचा बाध आहे. बाध म्हणजे ते न दिसणं. जसं मंद अंधकारात दोरी आहे पण त्याच्यावर साप दिसू लागला आणि उजेड जर आणला तर तो साप दोरीवर दिसत नाही, दोरी दिसते. मग साप कुठे गेला? तो दोरी रूप झाला. तसं परमात्म्याच्या अधिष्ठानावर हे जग भासलंय. पण जेव्हा सद्गुरूच्या कृपेने ब्रह्मज्ञान झालंय आणि मग मात्र त्या ज्ञानाच्या मुळे ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते तथा, तिथे पुन्हा जग दिसत नाही. जन नव्हे, हा अवघा जनार्द. बाधही संपून जातो. नव्हे, जगाच्या दृष्टिकोनातून परमात्म्याचाच अनुभव येतो. ही शेवटची अवस्था अनुभवाची. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे, जग प्रत्यक्षात परमात्माचा आहे. कारण परमात्म्याशिवाय दुसरं कोणच नाही, कशालाच अस्तित्व नाही महाराज. हा मायेचा प्रभाव मधला प्रवास आहे. पण जेव्हा प्रवास पूर्ण का झाला की भवनदी आड नवतीच झाली, काही पाहायलाच मिळत नाही महाराज. मृगजळ हे दुपारच्या वेळेला हरणाला दिसतं, ते सकाळी दिसत नाही, संध्याकाळी दिसत नाही. तसं भगवत भक्ताचा किंवा या महापुरुषांना या जगाचं खरेपण दिसत नाही. जगाच्या रूपाने परमात्माच अनुभवाला येतो. अनंत रूपे अनंत वेशे देखिले मी आत्यासी, बाप रखुमा देव रुखुण बानली कैसी दृष्टी बदलते. पण महाराज सांगतात, ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. सत्यत्व म्हणजे खरं. नुसतं गप्पा मारणं वेगळं आणि अनुभवाला येणं वेगळं. महाराज प्रेममूर्ती नामदेव महाराज, कुत्रा जेव्हा भगवान परमात्मा कुत्र्याचं रूप धारण करून पोळी उचलून घेऊन पळतात तेव्हा नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन मागे लागतात.
देवा पोट दुखल तुझं, हे तूप घे. आता दृष्टी नाही, आता दृष्टी बदलली आहे. आणि ती दृष्टी मुळाची, मूळ स्वरूपाची दृष्टी उघडली, बरे झाले. दृष्टी उघडणं किंवा दृष्टीचे प्रकार आपण नेहमी सांगतो. चर्मदृष्टी आहे, भावदृष्टी आहे आणि दिव्य दृष्टी आहे. जन्माला येत असताना आपल्याला चर्मदृष्टी म्हणजे चमड्याचे डोळे आहेत, याने आज पहिलं स्थूल अशा प्रकारचं पंचमहाभूत पाहायला मिळतात. ही चर्मदृष्टी आहे. याच्या आत एक भावदृष्टी आहे. मुलगा मोठा झाला आणि झाल्यानंतर आई समोर आली की त्याला आई दिसते. नुसतं चमड्याच्या डोळ्याने दिसत नाही, त्याच्याबरोबर भावनेचा डोळा असतो म्हणून आई दिसते. भावनेचा डोळा नसेल तर मग बाई दिसेल, आणि भावनेचा डोळा असेल तर मग मात्र आई दिसेल. हा मधला डोळा आहे. कोणता? भावनेचा डोळा आहे. एक मोठा प्रसंग आहे. स्वामी विवेकानंदांचा शिकागो धर्म परिषद जिंकल्यामुळे आपल्या देशातल्या संस्थानिकांनी फार मोठ्या पद्धतीने सत्कार करण्याला प्रारंभ केला. त्यात त्यांचे बालपणाचे मित्र आलवरचे राजे, त्याने देखील स्वामी विवेकानंदांना सत्कार करण्याकरता बोलून घेतलं. व्यासपीठ मोठं होतं, वेळ होती, आणि त्याने सहज एक विषय काढला, स्वामीजी तुम्ही मूर्ती पूजा मानता का? स्वामी विवेकानंदांनी सांगितले, माझे गुरुवरच काली मातेची पूजक आहे, मी का मानत नाही? अलवरचे राजे म्हणतात, मला नाही पटत ते, आपण चेतनात, मूर्ती जड आहे. नास्तिकवाद सांगितलं. शेवटी स्वामी विवेकानंदांनी विचार केला, याला उत्तर कसं द्यावं. इकडे तिकडे पाहता पाहता एका खांबाला फोटो टांगला होता, त्याच्या खाली नाव नव्हतं. विचारलं, राजे कोणाचा फोटो हा? सांगितलं, माझ्या वडिलाचा आहे. कुठे आहे ते? स्वर्गवासी झाले. मला आवडला हो, खाली घेता का? खाली घ्यायला लावला. आणि मग म्हटले, आता मला असं वाटतं याच्यावर थुंकावं आणि पायात चोडा घालून कचकच तुडवावं. अलवरचा राजा खूप संतापला. काय स्वामीजी, तुमचा सत्कार करण्याकरता मी दरबारात बोलवलं, माझ्या बापाविषयी अशी तुमची भावना? स्वामी विवेकानंद म्हणतात, तुमचे बाप याच्यात कुठे? तुमचे बाप गेले स्वर्गात, आणि या फोटोचा आणि तुमच्या बापाचा काय संबंध आहे? अलवरचा राजा म्हणू लागला, तसं नाही स्वामी, हा फोटो पाहिल्यानंतर मला माझ्या बापाची आठवण होते. स्वामी विवेकानंद म्हणतात, मूर्ती पाहिल्यानंतर मला देवाची आठवण होते. एक चमड्याचा डोळा आहे आणि दुसरा भावनेचा डोळा आहे, आणि तिसरा डोळा आहे दिव्य दृष्टीचा डोळा. ते परमात्म्याच्या कृपेने जेव्हा उघडली जाते तेव्हा मात्र फार बदल होतो महाराज. ज्ञानात बदल होतो. जगच रूपाने दिसत नाही. मावळवी इथं विश्वाभास नवला उदयला छंडांश अद्वय अब्दिनी विकास बंधू आता अशी दृष्टी ज्यांना अनुभवाला येते. कल्पना निमाली कल्पना निवाली येणे अंजना गुणे दिव्य दृष्टी झाली. येणे अंजन मुरे दिव्य दृष्टी झाली. येणे अंजना गुणे दिव्य दृष्टी झाली. येणे अंजन मुरे दिव्य दृष्टी झाली. कल्पना निमाली वैता कल्पना निमाली. कल्पना निवारी कल्पना निवारी. गोड प्रमाण आहे. तेने अंजन गुणे दिव्य दृष्टी झाली. कल्पना निमाली द्वैताद्वैत. सगळ्या कल्पना संपल्या आणि असा ज्यांना अनुभव आला ते जगात सर्वश्रेष्ठ आहेत. ऐसा ज्याचा अनुभव विश्वदेव सत्यत्वे. त्यांचं मोठेपण महाराज अभंगाच्या दुसऱ्या चरणात सांगतात. देवताया असे देवताया देवताया जवाने आले. देवताया जवाने आले.
देवतया जवळी असे पाप नासे दर्शने. असा ज्यांना अनुभव आला परमात्मा जगाच्या रूपाने नटलेला आहे, असा जर अनुभव आला असला तर त्याच्या दर्शनाने पापाचा नाश होतो. आणि महत्वाची गोष्ट, अशा भगवत भक्ताच्या जवळ देव आहे. परमात्म्याचा पत्ता तिथं. कोणी म्हणा आम्ही ऐकतोय सर्वस्वच्या हम हृदय सन्निविष्टो, तो नाही ऐसा ठाव उरला से कवन, सर्वत्र संपूर्ण गगन जैसे, परमात्मा व्यापक आहे, कण कण में है भगवान. हे सगळं आम्ही ऐकतोय आणि इथं काय आणखीन वेगळं? त्याचं उत्तर आहे महाराज, भगवान परमात्मा सर्वत्र व्यापक आहे, पण तो सामान्य रूपातला आहे. सामान्य आणि विशेष दोन गोष्टी शास्त्रकारांनी सांगितल्या. लाकडामध्ये अग्नी आहे, पण तो सामान्य आहे म्हणून खांबाचं काम करतो. आणि तो जर विशेष झाला तर मग खांब म्हणून राहू शकणार नाही. तसं परमात्म्याचं एक रूप सामान्य रूप आहे. दीप ठेविला परिवरी, कवना ते नियमिना निवारी, कवन कवने व्यापारी राहते तोही नेणे. पुण्यवान माणसाला परमात्मा शक्ती देतो आणि पापी माणसाला देखील सामान्य येतो. दिव्याच्या उजेडात कादंबरी वाचा का ज्ञानेश्वरी वाचा का तुकोबऱ्यांची गाथा वाच, दिवा काय करतोय? प्रकाश देतो. तसं एक भगवत स्वरूप असं आहे की सर्वांना सत्ता देतं. सत्ता प्रकाश जगा आपणची, जो ज्ञानोबरा सांगतात, सगळ्या जगाला अस्तित्व आणि प्रकाश म्हणजे ज्ञान देणारा परमात्मा आहे. मग असं असताना देवतया जवळी असे याचं उत्तर आहे, तो विशेष रूपाने असतो. विशेष रूपाने असणारा परमात्मा हाके सरसी उडी घालोनिया स्तंभ पुढी, ऐसी कृपावंत कोण माझ्या विठाई वाचून. परमात्मा जरी सामान्य रूपात असला तरी परंतु तो विशेष कार्य करण्याकरता, प्रगट होण्याकरता अनुभवाची शक्ती असेल तर मग मात्र तो तिथे प्रगट होतो. सामान्य विशेष रूपातून अशा प्रकारच्या भावना धारण केलेल्या असतात. जेथे जातो तेथे तो माझा सांगती, चालविसी हाती चालू वाटे आम्ही तुझाच आधार, चालविसी भार सवे माझा. सामान्याला विशेष करावं लागतं. थोडा दृष्टांत सांगतो. एका शाळेमध्ये गुरुजी आस्तिक म्हणजे देव आहे म्हणणारे होते आणि विद्यार्थी नाही म्हणणारे होते म्हणजे नास्तिक होते. गुरुजी सांगायचे, अरे बाळाओ जगामध्ये देव आहे. विद्यार्थ्यांनी सांगायचं, बाबा गुरुजी असता तर दिसला असता.
जे अर्थी दिसत नाही ते अर्थी नाही. गुरुजीने काय यांना कसं पटवा म्हणून गुरुजीने सांगितलं, एक काम करा, उद्या शाळेत येत असताना अर्धा लिटर दूध घेऊन या, तुम्हाला देव दाखवतो. मुलांना आनंद वाटला. अर्ध्या लिटर दुधामध्ये देव दिसतो तर मग का नको. सगळ्या विद्यार्थ्यांनी अर्धा लिटर दूध आणलं. गुरुजीने एक मोठं पातेलं ठेवलं आणि सांगितलं, ओता याच्यामध्ये. सगळ्या मुलांनी ते दूध पातेल्यामध्ये ओतलं आणि गुरुजीने आपल्या शर्टची बाई मागे सारली आणि त्याच्यात हात घालून फिरवायला लागले. 5 मिनिटं झाले, 10 मिनिटं झाले, 15 मिनिटं झाले, हात फिरवणं चालूच. मुलं विचारू लागले, गुरुजी काय शोधता हो? गुरुजीने सांगितलं, याच्यामध्ये तूप कुठे आहे ते शोधतो. काय गुरुजी, का वशिल्याने लागले का पैसे देऊन लागले? तूप कुठं असं सापडत असतं का? गुरुजीने विचारलं, मग याच्यात तूप नाही का? अहो आहे, पण ते काढण्याकरता पहिल्यांदा तापवावं लागतं, मध्ये विरजन घालवावं लागतं, मग घुसरावं लागतं. जाणीवेच्या आयनी करिता दधी कळसनी नवनीत निर्वाणी दिसे देशे. लोणीवर येतं आणि मग ते गरम केल्यानंतर मग तूप होतं. गुरुजी इतकी प्रक्रिया. गुरुजीने सांगितलं, इतकं जर तुम्हाला कळतंय तर मग जगातला देव का कळू नये? परमात्मा अनुभवाला येण्याकरता प्रक्रिया करावी लागते. पहिल्यांदा आपली वृत्ती तापली पाहिजे. महाराज, संसार तापे तापलो मी देवा, करिता या सेवा कुटुंबाची. अंतःकरणामध्ये पश्चाताप झाला पाहिजे. चिरंजीव पदामध्ये खूप गोड वर्णन आहे महाराज. साधकाच्या जीवनामध्ये पश्चाताप होतो, का मी या प्रपंचात जन्मलो, किती मला दुःख आहेत. थोडं जरी दुःख झाले तर फिर मनाला तीव्र लागतं, असं अंतःकरण तापलं जातं. त्याच्यात साधू संतांच्या वाक्याचं विरजन टाकलं जातं. विरजन टाकल्यानंतर संतांच्या संगतीच्या द्वारे त्याचं घुसरण केलं जातं. बुद्धीचे वैभव अन्य नाही तुझे, एका केशव राजे सकळ मंथुनी नवनिता तैसे घे अनंता. त्याचं मंथन केल्यानंतर मग परमात्म्याचा जसा अनुभव यावा तसं महाराज या पद्धतीमध्ये सांगतात. देवतया जवळी असे पाप नासे दर्शने. अशा महापुरुषाचं नुसतं दर्शन जरी झालं तरी पापाचा नाश होतो. आता पापाचा विचार फार मोठा आहे महाराज. शास्त्राच्या विरुद्ध वागणं, थोडक्यात पापाची व्याख्या ते पाप आहे. किंवा एक अत्यंत सोपी व्याख्या आहे, आत्मना प्रतिकूल आणि परेशान समाचरित. आपल्याला जे विरुद्ध आहे ते दुसऱ्याला आचरण करू नये. जे आपल्याला करू नये असं वाटतं ते आपण दुसऱ्याला केलं तर पाप. उदाहरणार्थ, आपल्या खिशात कोणी हात घालून पैसे काढाय वाटतं का? नाही. आणि आपण जर दुसऱ्याच्या खिशात हात घातला तर मग पाप आहे. आपला बांध कोणी शेजाऱ्याने कोरा वाटतो का? नाही. आम्ही दुसऱ्याचा कोरला तर पाप. आत्मन प्रतिकूल आणि परेशान समाचार, ही व्याख्या कोणालाही कबूल करावी लागेल महाराज. किती नास्तिकातला नास्तिक असू द्या, पण त्याला हे कबूल करावं लागेल की आपल्याला जे विरुद्ध आहे तर दुसऱ्याला करू नये. विनाकारण आपल्याला कोणी दगड मारा वाटतो का? आणि मग जर आपण जर मारला तर ते पापच आहे. त्याचे प्रकार आहेत, काही एक वाचिक, मानसिक, ज्ञात, अज्ञात, कृतपाप, कारितपाप, अनुमोदित पाप, हे सगळे का पाप आहेत. आणि सगळ्यात मोठं जर पाप कोणतं असेल, देव अंतरे ते देव अंतरिती पाहावा. कोठे उगवा संकल्प, 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 कोठे उगवा संकल्प. हे देवांतरी पाहावा, कोठे उगवा संकल्प, हे कोठे उगवा संकल्प, कोठे उगवा संकल्प. हे देव संकल्पे पाहावा, कोठे संकल्प संकल्प, कोठे उगवा संकल्प,
पाप कोठे उगवा संकल्प, नारायणाच्या लोपे घडती अवघीच पापे, हरिविन जन्म नरकची पै जाणार, यमाचा पाहुणा, आपल्या वृत्तीला परमात्म्याचा अनुभव नसेल तर सगळ्यात मोठं पाप आहे. पण हे सगळं पाप अशा महापुरुषाच्या दर्शनाने नष्ट होतं. देवतया जवळी असे पाप नासे दर्शने, पापाची वृत्ती ज्याच्यामुळे घडते ते नष्ट होतं. अभंगाच्या तिसऱ्या चरणात सांगतात, काम क्रोधा नाही ताली, क्रोधा नाही काम क्रोधा नाही काम क्रोधा नाही ताली, काम क्रोधा नाही ताली, भूती झाली समता, काम क्रोधा नाही ताली, भूती झाली समता, हे भूती झाली समता, देव दया जवळी असे, देव दया जवळी असे, देव दया जवळी असे, काम क्रोधा नाही ताली, भूती झाली समता, काम क्रोधा नाही ताली, भूती झाली समता, हे भूती झाली समता, देव दया जवळी आसे, देव दया जवळी आसे, देव दया जवळी आसे, काम क्रोधा नाही ताली, भूती झाली समता, भूती झाली समता, भूती झाली समता, भूती झाली समता, भूती झाली समता. ज्याच्यामुळं पाप निर्माण होतं ते विकारच संपले, त्यांची चाल नाही लागत, अर्थात ते आक्रमण करू शकत नाहीत. विश्वामध्ये सर्वत्र परमात्मा या दृष्टीचं दर्शन जर झालं तर क्षुद्र असणारी कामवृत्ती निर्माण होणार नाही, क्रोध वृत्ती निर्माण होणार नाही, सगळे विकार नष्ट होतात, यांची चाल त्यांच्यावर होत नाही. काम क्रोधा नाही चाली, भूती झाली समता, जिकडे तिकडे एकच अशा प्रकारचं दर्शन, शून्यशैव स्वपाकेश पंडिता समदर्शना, भगवान सांगतात. असा महापुरुष पाहिल तिकडे जिकडे तिकडे एकच रूपाने पाहत असतो. हे साम्य महाराज. म्हणून समतेच्या बाबतीमध्ये जर पाहिलं, काही वेळेला वरून एकता पण आतून भेदभाव, काही वेळेला वरून भेदभाव पण आतून एकता. थोडं असे दोन फळ आहेत महाराज. मोसंबी वरून एक दिसतो पण आत फोडीत फोडी, वेगळ्या वेगळ्या फोडी फोडी, आतून विषमता. टरबूज वरून भेद दिसतो पण आतून एक असत. तसं परमात्म्याची कृपा झाल्यानंतर आतून एकता, आणि बाहेरून जरी भेद वाटत असला तरी तो राहत नाही. काम क्रोधा नाही चाले दृष्टांत भरपूर आहेत. आणि नाहीतरी कीर्तन सेवा किती क्रमांकाची आहे? नंबर 2 नाही, 2 नंबर.
2 नंबर त्यालाच म्हणतात, नियम मोडून असतात ते 2 नंबर. विनोद आहे. काम क्रोधा नाही झाली, भूती झाली समता. जिकडे तिकडे एकच परमात्मा अनुभवला, जिकडे पाहिजे तिकडे बाई, श्रीहरी वाचवणे तुझे नाही, असा अनुभव येत असल्यामुळे आतापर्यंत काम क्रोधादी वृत्ती निर्माण होण्याकरता जगात भेद होत होता, पण तो भेदही राहिला नाही अभंगाच्या शेवट. तू कामने भेदा भेदा, 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 तू कामने भेदा भेदा. गेला वाद खंडोने, गेला वाद खंडोने, गेला वाद खंडोने, गेला वाद खंडोने. देवतया जवळियाचे, देवतया जवळियाचे, देवतया जवळियाचे, देवतया जवळियाचे, बाबाराचे दर्शने, देवतया जवळियाचे, देवतया जवळियाचे, देवतया जवळियाचे, देवतया जवळियाचे, देवतया जवळियाचे, देवतया जवळियाचे. जय जय विठ्ठल, जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, जय कृष्ण हरी माऊली. आपल्या संतश्रेष्ठ या YouTube चॅनलशी जोडण्यासाठी आता चॅनलला सबस्क्राईब करा.